हॅलो गाईज, आज आहे शनिवार। आज आम्ही सर्वजण निघाले आहे निंबादेवी डॅम इको मध्ये निघाले आम्ही सर्व लोक। हर हर महादेव। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेले निंबादेवी धरण हे आहे। यावल येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीत भोनक नदीच्या उगमस्थानी हे तयार झालेले आहे। गाडीने जेव्हा आम्ही प्रवास करत होतो त्यावेळेस बाहेर खूप चांगला पाऊस होत होता आणि अशा वातावरणामध्ये जुने गाणे ऐकण्याची वेगळीच मजा असते। पूर्ण प्रवास आम्ही जुने गाणे ऐकतच केला। खूप आनंद वाटला। सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ, सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई। जळगाव ममुराबाद मार्गे जेव्हा तुम्ही निंबादेवी डॅम कडे जाणार तेव्हा तुम्हाला ईदगाव येथे असं पूल लागेल आणि पुलावर बघा पाणी। हे तापी नदीचं पात्र आहे। मित्रांनो, तुम्ही जर इथे येताना बाईकचा वापर करणार असाल तर कृपया काळजीपूर्वक प्रवास करा, कारण की आम्ही कारने येत असताना आम्हाला रस्त्यात 3 ॲक्सिडेंट आढळून आले। तर तिघांचं कारण एकच, गाडी स्लिप झालेली होती तिघांची, कारण की आजूबाजूला पूर्ण शेतं होती आणि शेतांची माती पूर्ण चिकट असल्या कारणाने गाडी लवकर स्लिप होत होती। तर थोडी काळजी घ्या। आता आम्ही निंबादेवीच्या 5 किलोमीटर अंतरावर आहोत। हे दृश्य तुम्ही बघू शकता। आम्ही घरून सुमारे 3 वाजता घरून निघालो होतो। आता वाजलेले आहेत 3:45, म्हणजे सुमारे पाऊण तास इथे यायला लागतो। मित्रांनो, गाडीतून उतरल्याबरोबर आम्हाला अशी माहिती भेटली की डॅम जवळ खूप सारे पोलीस आलेले आहेत। आम्ही चुकीच्या टायमाला इथं पोहोचले आहेत। ह्या ठिकाणी जर का तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 10 वाजेच्या सुमारास तुम्ही इथे पोहोचून जायला पाहिजे। धरण क्षेत्राकडे जर तुमच्यासोबत लहान मुलं येत असतील तर त्यांना व्यवस्थित सांभाळा, कारण की रस्त्याच्या कडेलाच निंबादेवी डॅम आहे आणि रस्त्यावर खूप सारा चिखल असतो, गारा असतो, तर त्यामुळे पाय सटकून माणूस खाली जाण्याची शक्यता असते। तर कृपया लहान मुलांना सांभाळा। सातपुडा पर्वत रांगेमधील हे तुम्ही दृश्य बघू शकता माझ्या मागे। इथं डॅम, पाणी साचलेलं आहे भरपूर। निंबादेवी मंदिराच्या पायथ्याशी असलेले हे निंबादेवी धरण फक्त पावसाळ्यामध्ये ओसळून वाहते। दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथे पर्यटकांची खूप गर्दी होत असते। दुरून दुरून लोक इथे येत असतात। मध्य प्रदेश जवळ असल्या कारणाने मध्य प्रदेश मधील बरेचशी गर्दी सुद्धा इकडे येत असते। आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा वन्य क्षेत्रातील अधिकारी तिथं होते। आम्ही त्यांना भेटलो। त्यांनी अशी माहिती दिली की आम्ही जेव्हा सकाळी ड्युटीवर हजर झालो तेव्हा इथं हे जे पायऱ्यांवरून पाणी पडताना तुम्ही ते बघू शकताय, हे पाणी सकाळी वाहत नव्हतं, पण आता तुम्ही बघू शकता म्हणे
की अतिप्रमाणात हे पाणी वाहत आहे, म्हणजे पाणी केव्हा वाढेल हे सांगता येत नाही. तर पर्यटकांना सध्या इथं येण्यास बंदी आहे, कारण डोंगराळ भागामध्येच जास्त करून ढगफुटी होत असते आणि ढगफुटी झाल्यानंतर पाण्याचा फ्लो केव्हा वाढेल हे सांगता येत नाही. धरण वगैरे सर्व बघितल्यानंतर आता निंबादेवीकडे दर्शनासाठी आम्ही जात होतो. हे बघा, वर मंदिर आपण बघू शकता. अतिशय प्रसन्न मंदिर आहे. इथे येण्यासाठी सुमारास 35 पायऱ्या वर यावं लागतं आणि इथून पूर्ण धरण तुम्ही बघू शकता. दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो, पण घरी जात असताना सर्व मंडळी नाराज झाली, कारण की सर्वजण निंबादेवी धरणामध्ये झेपण्यासाठी आलेले होते, पण कोणाला पोलिसांमुळे झेपता नाही आलं, कारण की पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेली होती. किनगाव मध्ये आले आणि या दुकानाची चहा नाही पेले तर मग किनगाव मध्ये येऊनच फायदा नाही तुमचा. या दुकानाला नक्की भेट द्या, एक वेळेस इथली चहा नक्की घ्या. इथला चला चहा घ्या. येताना आम्ही परत किनगाव गावाजवळ असलेल्या पुलावर थांबून थोडा फोटो सेशन करून घेतला आणि घरी आले.